बीड जिल्हा गेल्या काही वर्षांपासून केवळ राजकीय घडामोडींमुळेच नाही तर वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सातत्यानं चर्चेत राहिला आहे. आता परळीतील तौहीद खान हत्याकांडानं पुन्हा एकदा जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधलं जाते. परफेक्ट मर्डर असं काही अस्तित्वात नसतं. कारण गुन्हेगार कितीही हुशार असला, कितीही प्लॅनिंग केलं असलं, पुरावे मिटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कधी ना कधी त्याची एक चूक पकडली जातेच. बीड जिल्ह्यातील परळीमध्ये घडलेली ही घटना त्याचंच जिवंत उदाहरण. या प्रकरणात पोलिसांनी नाही, CCTV कॅमेऱ्याने नाही किंवा एखाद्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी नाही तर काही मोकाट कुत्र्यांनी एका खुनाचा पर्दाफाश केला आहे. आणि म्हणूनच ही घटना महाराष्ट्रातील सर्वात विचित्र क्राईम स्टोरींपैकी एक ठरली आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. 31 मे 2026 परळी तालुक्यातील वरवटी शिवार. उन्हाळ्याचा दिवस संपत आला होता. शेतांमध्ये शांतता होती. दूरवर एखाद्या पक्षाचा आवाज ऐकू येत होता. अशा वेळी एक कार त्या भागात येऊन थांबते. कारमध्ये 3 जण होते. अफजल उर्फ तौहीद खान, ऋषिकेश फड आणि गौरव व्यास. तिघेही मित्र. फक्त ओळखीचेच नाहीत तर जिवलग मित्र. एकत्र फिरणारे, एकत्र पार्टी करणारे आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे. पण त्यांना कल्पनाही नव्हती की या दिवसाचा शेवट एका गुन्ह्यानं होणार आहे. दुपारपासूनच पार्टी सुरू झाली होती. दारूच्या बाटल्या उघडल्या गेल्या, गप्पा रंगल्या, हशा सुरू झाला आणि वेळ कसा गेला हे कोणालाच कळलं नाही. संध्याकाळ झाली पण पार्टी थांबली नाही. रात्री 8च्या सुमारास पुन्हा एकदा दारूचा दौर सुरू झाला आणि इथून पुढे सुरू होतो या घटनेचा काळा अध्याय. हे सर्वजण दारू घेत होते आणि त्यासोबत संयम बाहेर पडत होता. कुठल्याशा पैशांच्या व्यवहाराचा विषय निघाला. किरकोळ रक्कम, किरकोळ वाद. पण नशेत असलेल्या लोकांसाठी किरकोळ गोष्टीही मोठ्या ठरतात. शब्दाला शब्द वाढला, शिवीगाळ सुरू झाली, आवाज चढले, राग वाढत गेला आणि काही मिनिटांतच मैत्रीचं रूपांतर वैरात झालं. तौहीद आणि दोघा मित्रांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. आता कोणी कुणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. राग, अहंकार आणि नशा या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या होत्या आणि मग एक भयानक निर्णय घेतला गेला. बाजूला पडलेला मोठा दगड उचलण्यात आला आणि पुढच्याच क्षणी तो दगड तौहीदच्या डोक्यात आदळला. तौहीद रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. पण राग इथंच शांत झाला नाही. तो बेशुद्ध पडल्यानंतरही मारहाण सुरूच राहिली. काही मिनिटांपूर्वी जो मित्र हसत खेळत गप्पा मारत होता तो आता निश्चित पडला होता आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आता वातावरणात शांतता होती, पण ती शांतता भीतीची होती. समोर पडलेला मृतदेह, रक्त आणि भविष्यात दिसणारा तुरुंग. दारूची नशा आता उतरू लागली होती आणि वास्तव समोर उभा राहिलं होतं. आता काय करायचं हा प्रश्न दोघांसमोर होता. पळून जाणं अशक्य होतं. मृतदेह तिथं सोडणं धोकादायक होतं. मग त्यांनी ठरवलं पुरावेच नष्ट करायचे. असा प्लॅन करायचा की पोलिसांनाही संशय येऊ नये आणि तिथेच शिजला एक भयानक कट. मध्यरात्र उलटून गेली होती. मृतदेह कारमध्ये टाकण्यात आला. रस्ता अंधारलेला होता. गाडी लेंडेवाडीच्या दिशेनं धावत होती. शेवटी ती रेल्वे ट्रॅकजवळ थांबली. दोघांनी मृतदेह खाली उतरवला आणि थेट रेल्वे रुळावर ठेवला. प्लॅन अगदी साधा होता. पहाटे ट्रेन येईल, मृतदेहाचे तुकडे होतील, सगळ्यांना वाटेल आत्महत्या किंवा रेल्वे अपघात आणि खुनाचा पुरावा कायमचा नष्ट होईल. त्या दोघांना वाटलं गेम संपला, आता कोणीही आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्या प्लॅनमध्ये एक अशी गोष्ट येणार आहे ज्याचा त्यांनी विचारही केला नव्हता. रात्र अजून संपली नव्हती. आजूबाजूच्या परिसरात काही मोकाट कुत्रे फिरत होते. त्यांना मृतदेहाचा वास आला. ते जवळ आले आणि त्यांनी मृतदेह ओढायला सुरुवात केली. थोडं थोडं करत रुळांवर ठेवलेला मृतदेह ट्रॅकच्या बाहेर गेला. ही घटना घडत असताना आरोपी कदाचित घरी झोपले असतील. त्यांना वाटलं असेल उद्या सगळं संपेल, पण प्रत्यक्षात त्यांचा खेळ बिघडत होता, पूर्णपणे बिघडत होता. 1 जूनची सकाळ उजाडते आणि स्थानिक नागरिकांना रेल्वे ट्रॅकजवळ रक्तानं माखलेला मृतदेह दिसतो. क्षणात परिसरात खळबळ उडते, गर्दी होते. पोलीस येतात आणि पहिल्या नजरेत ही आत्महत्या वाटू शकत होती. पण तपास अधिकाऱ्यांच्या नजरेला काही गोष्टी खटकल्या. मृतदेह रुळावर नव्हता. ट्रेनखाली आल्यासारख्या शरीरावर जखमा नव्हत्या. डोक्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या. काहीतरी गडबड होती, मोठी गडबड. आणि म्हणूनच पोलिसांनी या प्रकरणाकडे खुनाच्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली. तपास सुरू झाला. सर्वप्रथम मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात आली. तो होता तौहीद खान. आता पोलिसांनी त्याच्या शेवटच्या 24 तासांचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. तो कुठे गेला होता, कोणासोबत होता, कोणाला फोन केला होता, कोणासोबत शेवटचा दिसला होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली जाऊ लागली. मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात आले. CCTV फुटेज पाहण्यात आले. पोलिसांनी खबऱ्यांचं जाळं सक्रिय केलं आणि प्रत्येक पुरावा एका दिशेनं बोट दाखवत होता. तौहीदच्या 2 मित्रांकडं, ऋषिकेश आणि गौरव. दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, पण तांत्रिक पुरावे खोटे बोलत नव्हते. मोबाईल लोकेशन,
कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे सगळं काही त्यांच्या विरोधात जात होतं. तासनतास चौकशी सुरू राहिली आणि शेवटी त्यांची मानसिक भिंत कोसळली आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अवघ्या 48 तासांत प्रकरण उघड झालं. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जर त्या रात्री कुत्र्यांनी मृतदेह रुळांवरून ओढला नसता, जर ट्रेन त्यावरून गेली असती तर कदाचित हा खून कायमचा रेल्वे अपघात समजला गेला असता. कदाचित आरोपी अजूनही मोकाट फिरत असते. कदाचित तौहीदच्या कुटुंबाला कधीच खरं सत्य समजलं नसतं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं आणि म्हणूनच आज या प्रकरणाकडे पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट दिसते. गुन्हेगार कितीही हुशार असला, कितीही प्लॅनिंग केलं असलं तरी कुठे ना कुठं एक चूक राहतेच आणि अनेकदा ती चूकच त्याला तुरुंगाच्या दरवाजापर्यंत घेऊन जाते. या प्रकरणात ती एक चूक शोधली पोलिसांनी, पण त्याची सुरुवात केली काही मोकाट कुत्र्यांनी आणि म्हणूनच दारू पार्टी, मित्रांचा घात, परळी, गेवराई, अंबाजोगाई आणि बीड शहर परिसरात किरकोळ वादांचं रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यांमध्ये होत असल्याचं अनेक घटनांमधून दिसून आले. पैशांचे व्यवहार, वैयक्तिक वैर, राजकीय स्पर्धा आणि दारूच्या नशेत होणारे वाद यामुळं गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सातत्यानं होत असते. त्यामुळं बीडमध्ये वाढत्या हिंसक वृत्ती, तरुणांमधील व्यसनाधीनता आणि किरकोळ वादांमधून उभे राहणारे गंभीर गुन्हे हा प्रशासनासह समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे. बीडमध्ये घडलेल्या घटनेबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.